संगमनेर शहरालगत असणाऱ्या कारखान्यामधून केमिकलयुक्त दूषित पाणी थेट नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे। त्यामुळे प्रवरा नदी दूषित बनली आहे आणि हे दूषित पाणी वाघापूर खराडी शिवारातील विहिरीमध्ये मिसळल्यानं मासे मृतावस्थेत आढळल्यानं आणि पाण्यामध्ये बारीक आळ्या झाल्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही। त्यामुळे देवगावकरांनी या विहिरीचं पाणी पिऊ नये असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे। वाघापूर खराडी शिवारातील प्रवरा नदी पात्रामध्ये देवगाव, निमगाव, टेंभी, शिरापूर या गावांसाठी सार्वजनिक पाणी पुरवठा करण्याची विहीर आहे। या विहिरीमध्ये केमिकलयुक्त दूषित पाणी मिसळल्यानं मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळून आल्यामुळे पाण्यामध्ये बारीक अळ्या झाल्यामुळे हे पाणी पूर्णपणे दूषित झालं असून पिण्यास अयोग्य आहे आणि ही बाब देवगाव ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला ही माहिती दिली आणि माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, सुनील शिंदे, नाना कोटकर, भास्कर बांगर, सचिन शिंदे, अण्णासाहेब भवर, देवगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषिकेश अभंग, आरोग्य सहाय्यक सूरज जाधव, आरोग्य सेवक ओम येवले यांनी समक्ष खराडी वाघापूर शिवेवरील प्रवरा नदी पात्रातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी केली असता त्या विहिरीमध्ये साचलेले मृत मासे, घाण आणि त्यातून तयार झालेल्या आळ्या, त्यामुळे हे पाणी नागरिकांना व जनावरांना पिण्यायोग्य राहिले नाही। परंतु वरील गावांसाठी पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था नसल्यामुळे नाईलाजास्तव ग्रामस्थांना दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे। या केमिकलयुक्त पाण्याच्या बाबत देवगाव ग्रामपंचायत प्रशासनानं संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। जर नगरपालिकेनं केमिकलयुक्त दूषित पाणी नदीपात्रामध्ये सोडणं बंद केलं नाही आणि दूषित झालेल्या विहिरीची लवकरात लवकर स्वच्छता करून शुद्ध पाणी पिण्याचा पुरवठा केला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय देशमुख, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, सुनील शिंदे, नानासाहेब कोटकर, भास्कर बांगर, सचिन शिंदे, अण्णासाहेब भवर यांनी दिला आहे। आज या ठिकाणी मौजे खराडी आणि वाघापूरच्या शिवावर असलेली आमची देवगावची पाणी पुरवठा विहीर प्रवरा नदीच्या तीरी आहेत आणि पाणी पुरवठा कर्मचाऱ्याच्या सूचनेवरून विहिरीचं पाणी दूषित झालं असं आम्हाला कळलं। जेव्हा आम्ही इथं आलो तर तेव्हा विहिरीमध्ये मासे पडलेले होते, ते मृत मासे आढळले आम्हाला, त्याच्यात आळ्या पडलेल्या होत्या आणि नदीच्या कडेला जे काही प्रवरा नदी आहे, आता रोटेशन नाही तरी पण ह्या नदीला फुल पाणी आहे आणि त्याला प्रवाह पण आहे आणि हे जे काही दूषित पाणी आहे तर त्याचं पर्क्युलेशन ह्या विहिरीमध्ये होतं आणि ते पाणी आम्हाला पिण्यासाठी आणि वापरासाठी येतं, तर ते दूषित आहे असा आमचा आरोप होता। आणि आज इथं आरोग्य अधिकारी आले, त्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली तर त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे की हे पाणी पिण्यासाठी वापरू नका, तसेच वापरण्यासाठी सुद्धा वापरू नका, कारण याच्यातून साथीचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात आम्ही नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल यांना वेळोवेळी निवेदन आणि पत्रव्यवहार केलेला आहे, पण याच्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने आज आमच्या गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर याच्यावर प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी आमची विनंती आहे, अन्यथा पुढील भविष्य काळामध्ये याच्याविषयी आम्ही मोठं आंदोलन निश्चित उभं करू। काल देवगाव मधील काही ग्रामस्थ तसेच पाणी पुरवठा जे कर्मचारी आहेत त्यांनी देवगावची जी पाणी पुरवठा विहीर आहे तिची काल सकाळी 11 वाजता पाहणी केली असता त्या विहिरीमध्ये मेलेले मासे त्या ठिकाणी त्यांना आढळले। त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये ते मासे सडल्यामुळं त्यामध्ये आळ्या पण आढळलेल्या आहेत। तसेच ही जी विहीर आहे ती जवळपास नदीच्या पात्रात आहे आणि त्या विहिरीच्या शेजारून जो पाण्याचा स्रोत वाहत आहे तो पाण्याचा स्रोत हा रोटेशन नसतानाही मैला मिश्रित आणि दुर्गंधयुक्त पाण्याचा आहे। सदर पाणी हे पाणी पुरवठा कर्मचारी यांनी याचा सॅम्पल विहिरीमध्ये जाऊन उतरून घेतला असता त्या बाटलीमध्ये पाण्यामध्ये आळ्या आढळल्या आहेत, तसेच पाणी हे दुर्गंधयुक्त व पिण्यास योग्य नाही। त्यामुळे आम्ही सदर ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायतला याबाबत पाणी पुरवठा न करण्याबाबत कळवले आहे, कारण यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे आजार पसरू शकतात। त्यामुळे ग्रामपंचायतने वेळोवेळी याबाबत योग्य उपाययोजना करावी अशी आम्ही आमच्याकडून सूचना केलेली आहे। पाणी नमुने या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, ते आमचे जे आरोग्य सेवक आहेत यांच्यामार्फत गुलेवाडी येथील
जी जैविक नमुने आणि रासायनिक नमुने पाणी तपासण्यासाठीची जी प्रयोगशाळा आहे त्या ठिकाणी पाठवले जातील आणि ज्यावेळेस त्याचे रिपोर्ट जनरेट केले जातील ते रिपोर्ट ताबडतोब ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना कळवले जातील. तसेच हे पाणी ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षदर्शी बघितले त्यावेळेस ते पिण्यास अयोग्य आहे अशा स्वरूपाच्या आम्ही तोंडी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे, संगमनेर.